हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. संध्याकाळच्या मी व्लॉग सुरू केला आहे आणि हे याच्यासाठी मी शूट करते ना, किती पटकन नेचर चेंज होतो हे मी तुम्हाला दाखवायचं आहे मला, म्हणून मी ते सुरुवातीचं थोडंसं शूट करून घेतलं. जस्ट उठली आहे आणि चहा ठेवला आहे मी आत्ता माझ्यासाठी आणि दूध तापवायला घेते. मला ना तुमच्याकडून एक सजेशन हवं आहे की माझ्या पायांच्या टाचा ना भयानक दुखतात, खूप जास्त दुखतात. असं नाही की वेट गेन झालं आहे म्हणून. वेट गेन झालं असेल असं असेल तर ते आधी पण दुखायला हव्या होत्या जेव्हा जेव्हा वेट गेन होतं. पण एक टिपिकल पिरियड असतो, जसं की आता एप्रिल मे, त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुखतात आणि खूप दुखतात. एरवी पण दुखतात पण इतक्या नाहीत जितक्या आता दुखतात. आता मी जस्ट उठले होते आणि उठल्या सकाळी असेल किंवा दुपारी असेल, उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवणं म्हणजे मुश्किल होऊन जातं. आणि काही वेळेला ना असं आतमध्ये टाचांमध्ये काहीतरी आहे असं वळवळ असं वळवळल्यासारखं पण होतं. तर ते काय आहे, त्याच्यावर तुम्हाला काही उपाय माहिती असतील घरगुती किंवा तर मला सांगा, कारण असंही होतं काही वेळेला ते. पण एवढंच, हे 2-4 महिनेच, आत्ताचे 2 महिने आणि ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिने, बाकी काही इतका त्रास असा मला होत नाही. त्यानंतर मी आता किचनमध्ये आली आहे. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर ब्रोकोलीची एक रेसिपी करते. ब्रोकोली तुम्ही बघितलं होतं लास्ट व्लॉगमध्ये, मी कट वगैरे करून ठेवलं होतं. आणि हे बघा, हे हार्डली ना अर्धा तास झाला असेल मगाचं दाखवलं मी तेव्हा आणि आत्ता. किती सुंदर दिसतं, किती छान होतं, पूर्ण रेड कलरचं. म्हणजे नेचरमध्ये काय ताकद आहे, अर्ध्या तासापूर्वी एक दिसतोय व्ह्यू आणि त्यानंतर वेगळा व्ह्यू. तर खूप छान वाटतं आणि मी खरंच स्वतःला नशीबवान समजते की माझं घर मला अशा ठिकाणी मिळालं आहे. भले आत्ता सध्या तरी ते रेंटेड आहे, पण मस्त व्ह्यू जो आहे तो एन्जॉय करायला मिळतो. तसं तर मी सनराईज मला पसंत आहे, म्हणजे सकाळी बघणं वगैरे हे मला खूप आवडतं, सनराईज बघणं किंवा कोवळं ऊन जे आहे ते. पण आम्ही सनसेटचा व्ह्यू बघूनच घेतलं होतं हे घर. आणि ठीक आहे, पण मी ठरवलं, जेव्हा पण मी आता, माझं तर विक्रोळीमध्ये स्वतःचं घर आहेच, पण आणखी पण आमचा प्लॅन आहे, जर ते खरंच तो प्लॅन वर्क झाला तर मग मी जिथे सूर्योदय होतो त्या साईडला बाल्कनी पाहिजे अशा टाईपचं घर घेईन. ब्रोकोली जी आहे ती मी स्टीम करून घेतली आहे आणि त्यानंतर एक बॅटर तयार केलं आहे. त्या बॅटरमध्ये आहे दही, त्यानंतर ओरिगॅनो, मीठ, थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकलेले आहेत मी, आलं लसूण पेस्ट, ते सगळं मी घेतलं आणि एक रव्याचं त्याला हे देते आहे, म्हणजे रवामध्ये डिप करते आणि त्यानंतर मी एअर फ्रायरला लावणार आहे. खूप छान हे टर्नआउट झालं होतं. विरूनी काही जास्त नाही खाल्लं, कारण विरूचे असंही खाण्याचं खूप नाटक आहे, पण अकिरानी खूप आवडीने खाल्लं. आणि मग मी आता ठरवलं की नाही, ब्रोकोली जी आहे ते मी कायम आणू शकते आणि वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते मी ट्राय करू शकते, ब्रोकोलीशी रिलेटेड वेगवेगळ्या रेसिपीज. तर छान वाटलं, म्हणजे मला स्वतःला पण खूप आवडलं, अभिषेकला पण आवडलं. ब्रोकोलीची टेस्ट पण चांगली आहे, नॉट बॅड. मला कमेंट केली होती एकीने की सगळ्यांनाच आवडतं असं नाही, तर हो, हे मी ऐकलं होतं की ब्रोकोलीची टेस्ट असते चांगली, पण प्रत्येकाची टेस्ट वेगळी असतात, प्रत्येकाची आवड वेगळी असते, त्यामुळे ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही, बरोबर आहे. पण लकीली मला, माझ्या मुलांना, नवऱ्याला आवडलेलं आहे, सो इथून पुढं मी कंटिन्यू करेन. सोबतच तिथे एक पाण्याचा नाही, तांब्या दिसतोय. तांब्यामध्ये मी कुकर लावला होता आणि जे पाणी आहे तांदूळ धुतलेलं ते काढून ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी मी उद्या सकाळसाठी माझ्यासाठी ठेवणार, माझा चेहरा धुण्यासाठी, आणि बाकीचं जे राहिलेलं पाणी आहे तेव्हा मनी प्लांट्सना घालते. खूप छान वाढ होते. तुम्ही पण म्हणजे ट्राय करा की मनी प्लांट्सला वगैरे असं नारळाचं पाणी काय बडबडते मी, नारळाचं नाही ते सॉरी, तांदूळ धुतल्याचं पाणी म्हणा किंवा ताक म्हणा, अगदी आंबट झालेलं असतं ते कढीपत्त्याला घालायचं, कढीपत्ता चांगला येतो. त्यानंतर जे हे असतं ना आपलं चायपत्ती, चहा गाळून झाल्यानंतर जे चहापूड शिल्लक असते ती चहापूड, ती पण कढीपत्त्याला किंवा इतर झाडांना घालायची, त्यातनं पण एक चांगलं खत मिळतं. तर हे आता लावते आहे मी. आणि धूळ खूप आलेली आहे, म्हणजे ना 2 दिवस नाही पुसलं ना की हे असं होतं. पण ठीक आहे, आता तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते. तर हे कोटिंग त्याचं परफेक्ट झालेलं नाही आहे, पण टेस्ट परफेक्ट होती. त्यानंतर मग रेडी होऊन आम्ही गेलो फन फेअरला मुलांना घेऊन. आमच्या इथे एक फन फेअर आलेलं आहे आणि एक छोटंसं एक्झिबिशन टाईप काहीतरी आहे, तर तिकडे अकिरा युद्धवीर दोघांना पण आम्ही घेऊन गेलो. आणि कुठल्याही फनफेअरमध्ये जा किंवा कुठेही जा, कितीही मोठ्या ठिकाणी जा, अकिरा युद्धवीरना, या दोघांना यामध्ये खूप खेळायचं असतं. आणि मला नेहमी, म्हणजे
आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा हे बघते ना तेव्हा तेव्हा मला अशी जबरदस्त इच्छा होते की जावं आणि त्यात उड्या माराव्या. काय आहे त्याच्या मागचं लॉजिक काय माहिती. मी अभिषेकला पण विचारलं की तुला असं वाटतं का, तर तो बोलला हे असलं काय मला लहान मुलांसारखं वाटत नाही, पण मला नेहमी वाटतं आणि मी कंट्रोल नाही करू शकत. काय आहे मला माहीत नाही, अजिबात माझ्याकडून ती गोष्ट कंट्रोल होत नाही. म्हणून ना मी इकडे तिकडे अशी बघत असते आणि इग्नोर करते त्या सगळ्या गोष्टींकडे. आणि इतकं गरम होत होतं. पण शॉपिंग करताना मुलांना ना तो फॅन हवा होता खूप दिवसांपासून, जो हातानेच आपण असा त्याचं बटन दाबायचं आणि मग हवा घ्यायची, तो वाला फॅन हवा होता. तो मी टाळत होते घेण्याचा, कारण तो लागेल वगैरे असं वाटत होतं. तर मिष्टीकडे आम्ही लास्ट टाईम गेलो होतो त्यावेळी तो फॅन होता आणि तो लागत नाही हे समजलं, मग घेऊया वगैरे ठरलं. तोपर्यंत युद्धवीरनं अकिराचे केस जे आहेत ते सगळे अडकून ठेवले होते त्यामध्ये. अकिराचे केस अक्षरशः कट करून काढावे लागले, म्हणून मग ते घेतलं नाही मी परत. पण आज आता आम्ही तिथे गेलो आणि दिसलं मुलांना, तर मग घेऊन टाकला तो फॅन. तर त्या फॅनचा मला स्वतःला उपयोग खूप झाला. मी आपली तिथे हवा घेत अशी उभी होते, कारण खूप घाम येत होता, खूप त्रासदायक वाटत होतं ते सगळं. आणि अभिषेकला मी शूट करायला सांगितलं होतं, पण त्यानं ते 3x शूट केलं. 1x शूट करावं लागतं त्याच्या, ते लक्षात नाही आलं. पण मी म्हटलं आता केलंच आहे तर ठीक आहे, टाकूया आपण. आणि मग हे जी क्लिप आहे ती मी टाकून दिली. त्यानंतर हा पाण्याचा एक प्रकार जे की मला बिलकुल आवडत नाही. एक आहे ते मला प्रचंड आवडतं की मला त्यात जाऊन स्वतःला नाचू वाटतं, आणि एक आहे की मला बिलकुल आवडत नाही. हे दोन गोष्टींमध्ये माझी मुलं बसतात, कारण त्यानंतर त्यांचे हात मला दाबून द्यावे लागतात. हात दुखतात त्या दोघांचे पण. आणि ते पाणी उडतं इकडं तिकडे, ते किती घाण कधीपासूनचं ते पाणी भरलेलं आहे, त्यामुळे ना मला ते अस्वच्छच वाटतं एकदम. पण लहान मुलं आहेत, आपण पण लहान ज्यावेळी होतो त्यावेळी आपल्याला पण काय घाण वगैरे असं वाटायचं नाही, आपल्याला पण मजाच यायची ह्या सगळ्या गोष्टींची. ॲक्च्युली माझ्या लहानपणी हा प्रकार नव्हता, हा आत्ताच आलेला आहे. आणि मला ते रिस्की पण वाटतं की ते चुकून उलटलं किंवा काय. तर आता तसे अकिरा युद्धवीर मोठे झालेत की जसे उभारतील यामध्ये तरी त्यांच्या कमरेपर्यंत वगैरे पाणी येईल. पण मला भीती वाटते, छोट्या छोट्या मुलांना बसवतात, चुकून जर ते उलटलं आतमध्ये आईवडील जाईपर्यंत तरी त्या बाळाला त्रास होऊच शकतो असं मला वाटतं. ॲटलिस्ट युद्धवीर एवढं हाईट किंवा एज झाल्यानंतर मगच आईवडिलांनी त्यामध्ये त्या मुलांना टाकायला पाहिजे किंवा या सगळ्या राईडमध्ये बसवायला पाहिजे, कारण यू नेवर नो की काय होईल आणि काय नाही. सो आपण सेफर साईड, आपण आपली सेफ्टी, आपल्या मुलांची सेफ्टी बघणं खूप गरजेचं आहे. सो काल रात्री आम्हाला येईपर्यंत 11 वाजले आणि मग त्यानंतर काय माझा मूड नाही राहिला शूट करण्याचा वगैरे असा काही. तर काही छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या मी तिथून. छान होतं जे होतं ते. आणि अशा ठिकाणी ना खूप छान छान वस्तू मिळतात स्वस्तामध्ये एकदम. म्हणजे जाता जाता आपण असं काही ठरवून जात नाही हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे वगैरे. तर हे क्लचर मला घ्यायचे होते, तर हे 2 मी माझ्यासाठी घेतलेत. आणि हा जो क्लचर आहे तो पडद्यांना घेतला आहे. बेडरूमचे पडदे असे राहत नाहीत एकत्र, सो त्यांना असं मी एकत्र हे करायसाठी हा घेऊन ठेवलेला आहे. हे असावाला एक घेतलेलं आहे मला. त्यानंतर अकिरासाठी क्लिप्स आणि 2 कानातले घेतले, थोडेसे वेगळे काहीतरी. हे एक घेतलं आणि दाखवते मी काढून. हे एक घेतलं. तर असं काहीतरी जाता जाता. आणि ना तिकडे सिरॅमिकचे खूप काही काही होतं. सिरॅमिकचे प्लांटर्स होते आणि कपबशी आणि ते ट्रे सगळं. पण जे आपल्याला शॉप्सी आणि मिशोवर 700 रुपयाला मिळतं त्याची कॉस्ट तिकडे 1200 रुपये होती. त्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं प्लॅन घ्यायचा. आता मला घ्यायचं आहे ते प्रॉपर हे जो सेट असतो तो माहिती आहे सिरॅमिकचा ब्लू कलरचा एक आहे, तुम्ही पण बऱ्याच जणांनी बघितला असेल कारण तो ट्रेंडिंगमध्ये होता मध्ये. तर तो घ्यायचा आहे मला, पण थोडासा पावसाळा सुरू व्हायच्या वेळेला मी घेईन, म्हणजे त्याचा उपयोग त्यावेळेला जास्त होईल. सोबतच मिंत्रावरून एक ड्रेस ऑर्डर केला होता. त्या फोटोमध्ये खूप छान आणि वेगळं दिसलं होतं, पण हे ना काहीतरी भलतंच झालं, शाळेचा ड्रेस वाटायला लागला मला. हे बघा, तर हे असं काहीतरी क्यूटवाला ड्रेस म्हणून मी मागवायला गेले आणि हा असा आलाय. मी कन्फ्यूज आहे की काय करू, म्हणजे मला ठेवावं पण वाटतंय आणि रिटर्न करावं पण वाटतंय, मला समजत नाही आहे. याच्या आतमध्ये व्हाईट कलरचा टॉप जो फुल स्लीव्जवाला असतो ना तो वाला येईल.
तर मी खूप कन्फ्यूज आहे. मला थोडंसं सजेशन द्या की हे ठेवू की नको. आणि हे वर्थ पण नाही आहे, म्हणजे 770 रुपयाचं हे आहे. तर मी काय करू, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अभिषेक सांगतोय रिटर्न कर आणि काहीतरी दुसरं घे, पण मला समजत नाही आहे. हे दिसेल तर छान वाटतंय, पण 770च्या मानाने आहे की नाही माहीत नाही. त्याच्यासोबत तो टॉप पण आहे जो फोटोमध्ये दाखवला होता फुल स्लीव्हजवाला, असं मला वाटलं होतं, पण तो नाही आहे. हे एवढा शाळेचा ड्रेस आला आहे फक्त. तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा की मी हे रिटर्न करू की ठेवू, कारण याच्यावर दिसेल तर हा चांगला व्हाईट शूज आणि हे सगळं, पण एवढंच 700-750 रुपयाला थोडंसं मला जास्त वाटतंय. तर मला ते सांगा. आता सकाळपासून मी एक दुसरा उद्याचा व्लॉग जो आहे तो शूट करायला घेतलेला आहे, सोबतच हा पण आता शूट करते. आणि हा म्हणजे झालं, संपत आलेलाच आहे ऑलमोस्ट. याला खूप काही असं काही अजून राहिलेलं नाही आहे. तर असं आहे. तर सांगा मला तेवढं ते मिंत्राच्या ड्रेसचं मी काय करू. चला, तुमच्यासोबत म्हणलं बसून थोडंसं बोलूया. याच्याकडे इग्नोर करा, माझ्या पाठीमागे लपवते मी, जाऊ दे. हे आज संडे आहे तर बेडशीट काढून ठेवली आहे, थोड्या वेळानं दुसरी घालणार आहे, म्हणून ते पिलो कवर पण नाही आहेत. ते घाण दिसतंय काय, इकडे ठेवून देते. ओके. तर आज मी घरीच स्पा केला आहे, त्यामुळे सारखा केसांना हात लावला जातोय. तर तो व्हिडिओ जो आहे घरी स्पा केलेलाचा तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ते शूट केलेलं आहे. आणि खूप गरमी सुरू झाली आहे, म्हणजे विदाउट फॅन AC खूप असा घाम वगैरे येतोय, असं होतंय सगळं. अकिरा युद्धवीर अभिषेक गेलेले आहेत बाहेर. माझं ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे, फक्त फोडणी टाकायची आहे लंचची, तेवढंच बाकी आहे. आणि मेन म्हणजे आज आहे मिष्टीचा बर्थडे. मिष्टी म्हणजे निहारिका, ऍक्च्युली तिचं नाव निहारिका आहे, पण तिला मग आम्ही मिष्टी लहानपणापासून म्हणतो, तर ते मिष्टीच झालेलं आहे. आणि तिचाच बर्थडे आहे, फर्स्ट बर्थडे आहे तिचा. लास्ट इयर जेव्हा ती झाली होती तेव्हा मी श्रीलंकामध्ये होते, म्हणजे मी थायलंडवरून अभिषेक आणि मी येत होतो. आणि श्रीलंकामध्ये आल्यानंतर मला मेसेज आला होता की मुलगी झाली आहे म्हणून भावाला माझ्या. तर जायचं होतं, ठरवलं होतं, सगळं प्लॅनिंग होतं की जायचं वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे आता 15 दिवस तर मी सांगलीमध्ये होते, आणि त्यानंतर परत आता येऊन मला अजून 15 दिवस झालेले नाही आहेत. आणि लगेच मला आता जायचं पण आहे नेक्स्ट वीकमध्ये. जर मी आत्ता गेले असते तर मग मला परत तिकडे राहायला लागलं असतं आणि इकडचं सगळं डिस्टर्ब झालं असतं, कारण नेक्स्ट वीकमध्येच मला जायचं, तर आत्ता जा परत या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे, त्या पण या पिरियडमध्ये म्हणजे या पुढच्या आठवड्यात होणार आहेत. त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे, कारण मी ब्लॉग बनवते तर शेअर करणारच आहे, पण त्याला थोडासा टाइम लागेल. म्हणजे पुढच्या सॅटर्डे संडेपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या पण होणार आहेत इथे या वीकमध्ये, त्यामुळे मला इथे असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर परत म्हणजे खूप कन्फ्युजन आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची स्किप केल्यामुळे ना मला असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला सांगता येत नाही. मी असं उडते काहीतरी बोलतेय, उडती खबर देते असं तुम्हाला वाटत असेल, तर ते तसं आहे. पण मला खूप इच्छा होती, मिष्टीचा पहिला बर्थडे आहे आणि मला जायचंच होतं तिच्या पहिल्या बर्थडेला, पण काही ऑप्शन नाही. 400 किलोमीटर लांब राहते, तर तेवढे त्याचे काय बोलतात ड्रॉबॅक्स जे आहेत ते असणारच आहेत, त्याला काही म्हणजे करू नाही शकत आपण. तर येस, हा होता आजचा ब्लॉग. अगदी म्हणजे तुम्ही मला सांगताय की मोठा ब्लॉग बनव वगैरे, 10-11 मिनिटाचाच होतोय, पण नाहीत होत आहेत गोष्टी जशा प्लॅन करते मी तशा पद्धतीने. आणि त्यात आता सुट्टी सुरू झाली आहे, त्यामुळे कसं होतं, सुट्टी सुरू झाल्यामुळे म्हणजे कुठलं रुटीनच नाही आहे. कधीही उठा कधीही झोपा. मस्त आम्ही 3-3-3:30 वाजता म्हणजे 2-2:30 वाजता लोळत पडतोय, आणि त्यानंतर मग TV बघतोय, मूवी बघतोय, 4-4-5 वाजता झोप लागते, संध्याकाळी उठतोय 7-7 वाजता. म्हणजे काही कुठल्या गोष्टीचा ताळमेळ ताळतंत्रच काही राहिलेलं नाहीये, पण स्टील मी ही फेज एन्जॉय करतेय आणि मला छान वाटतंय. फक्त माझं सकाळचं जे काम आहे ते मी जिथलं तिथं आवरून घेते, नंतरचं रुटीन थोडंसं डिस्टर्ब होतंय. व्लॉग आत्ता कुठेतरी नॉर्मल झालं, नाही तर मग कसं होत होतं, त्याच दिवशी शूट करा, त्याच दिवशी एडिट करा, त्याच दिवशी पोस्ट करा, या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळं मग आता जरा झालं की आता उद्याचा ब्लॉग जो आहे तो आता माझ्याकडे रेडी होईल, म्हणजे थोड्या वेळामध्ये. तर असं आहे. तर तुम्ही समजून घेऊ शकाल, तुम्ही पण म्हणजे जे बघतात ते सगळे त्यांना पण म्हणजे 2-2 मुलं आहेत, एक बाळ म्हणजे आहे, तुम्ही पण मदर्स आहात, तर तुम्ही ते स्ट्रगल समजून घेऊ शकता. सो हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.